तर कुणाल कामराच्या खारमधील युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी पोहोचलेत आणि या स्टुडिओवरती कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जाते। खारमधील याच स्टुडिओ स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरानं एकनाथ शिंदेंवरती वादग्रस्त टिप्पणी केली होती। त्यानंतर संतप्त शिवसैनिकांनी त्याच्या स्टुडिओची तोडफोड केली। या स्टुडिओचा वीज पुरवठा सुद्धा आता खंडित केला जाण्याची शक्यता आहे। युनी कॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये आहे। सध्या आपण जर पाहत आहेत की मोठ्या प्रमाणात पोलिसचा फौज हा तैनात झालेला आहे। इथे बंदोबस्त लावण्यात आला आहे। सध्या या पोलीस आपण पाहू शकता सैनिक इकडे उभे आहेत। आजूबाजू या चारही बाजू ठिकाणी पोलीसची गाडी मोठ्या प्रमाणात इथे तैनात झालेल्या आहेत। सध्या अशी सुद्धा माहिती मिळत आहे की महानगरपालिकाची अधिकारी सुद्धा या द युनी कॉन्टिनेंटल हॉटेलची तपासणी करण्यात येणार आहे। नेमकं काय बेकायदेशीर आहे, जर बेकायदेशीर सापडलं तर त्याच्यावर कारवाई सुद्धा करण्यात येत आहे। काल आपण पाहिलं की शिवसेनाकडून काल ही याची तोडफोड करण्यात सुद्धा आली होती। आणि या तोडफोड कशामुळे करण्यात आली होती, कारण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल एका गाण्यातून कुणाल कामराने आक्षेप टिप्पणी केली असून त्यामुळे नवीन ठंगी पडलेली आहे। आता हे प्रकरण अंगाशी येत असल्याचं दिसल्यानंतर कॉमेडियन कुणाल कामर फरार झाल्याची एक माहितीसुद्धा समोर येत आहे। मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेने केलेल्या हंगामानंतर स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामर आता काल रात्री मुंबईतून पळून गेलेला अशी सुद्धा माहिती येत आहे। स्टँडअप कॉमेडियनने कुणाल कामर या गडचिरोली गेलेल्याचं सांगण्यात येत आहे। काल रात्री अंधेरीच्या MIDC पोलीस स्टेशन आणि खार पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या विरोधात गुन्हा दाखलसुद्धाही करण्यात आलेला आहे। आता पोलीस या कुणाल कामरचं शोध घेत असल्याची माहिती येत आहे। नेमकं आता पोलीस कितपत पोचलेला आहे, कुणाल कामरला कधी अटक करण्यात येत आहे, हे सुद्धा आता शिवसैनिकांना आता प्रश्न पडलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट स्मित बेलोसेसह विजय वंजारा, न्यूज 18 लोकमत, मुंबई। तर कुणाल कामराच्या खारमधील युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी पोहोचलेत। या स्टुडिओवरती कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जाते। खारमधल्या या स्टुडिओत स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरानं एकनाथ शिंदेंवरती वादग्रस्त टिप्पणी केली होती आणि त्यानंतर संतप्त शिवसैनिकांनी त्याच्या स्टुडिओची तोडफोड केली। या स्टुडिओचा वीज पुरवठा आता खंडित केला जाण्याची शक्यता आहे।